महापौर पदाकडे अक्षरशः घोडदौड सुरू झालेली आहे। आणि ज्या प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ज्यांच्या अंडर या सगळ्या महापालिका निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या, भाजपच्या अनेकांनी आपली ताकद पणाला लावलेली होती। जालन्यामध्ये तर आता महापौर भाजपचाच येणार या दृष्टीने त्यांची घोडदौड सुरू झालेली आहे। कारण जालन्यात भाजपने तब्बल 25 जागा विजयी करून दाखवलेल्या आहेत। जालना पालिकेत भाजपने 25 जागा अक्षरशः खेचून आणलेल्या, त्यामुळे जालन्यामध्ये जर त्यांचा महापौर विराजमान होणार असेल तर त्यात नवल कुठलंच नाही। मात्र सगळ्यांचं लक्ष अखेर मुंबई महानगरपालिकेकडे। महायुती जर निवडून आली तर मात्र काय इचलकरंजी पालिकेवरती देखील भाजपने आपला झेंडा फडकावलेला आहे। मगाशी आपण अपडेट्स दिलेले होते, 43 जागा जिंकून भाजपने विजयी घोडदौड त्या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे। 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये भाजपच आघाडीवरती आहे आणि महापालिकांच्या रणधुमाळीमध्ये भाजपने विजयश्री खेचून आणली तर त्यात नवल नाही। 29 पैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये वर्चस्व कुणाचं तर भाजपचं, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं। अगदी त्यामुळे इचलकरंजी 63 पैकी 43 जागा जिंकून भाजप मोठा भाऊ ठरताना दिसत। विजयाची घोडदौड या ठिकाणी भाजपची महायुतीचा 46 जागांवर विजय आहे। इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये भाजपनं विजयाचा झेंडा आता रोवलेला आहे। महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा असेल तर मुंबईमध्ये आपण पाहिलं तर भाजप 93 जागांवर आघाडीवर, भाजप 24 जागी विजयी आहे। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस 8 जागांवर आघाडी घेताना दिसतीये, तर मीरा भाईंदरमध्ये भाजप 24 जागी विजयी, 8 जागी आघाडीवर असताना दिसते। त्यामुळे मीरा भाईंदर हा जर विचार आपण भाग पाहिला तर या ठिकाणी सरदेसाई हे शड्डू ठोकून होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मीरा भाईंदर ही जागा प्रतिष्ठेची केलेली होती आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपचा वरचष्मा हा पाहायला मिळतोय। बरोबर आहे। मीरा भाईंदरचा जर आपण एकूणच विचार केला तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषांचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी अनेक आतापर्यंत आडाखे बांधले जात होते। त्यानंतर आता मीरा भाईंदरमध्ये भाजप 24 जागी विजयी झालेल्या, 8 जागी त्या आघाडीवरती आहेत। त्यामुळे तिथेही जर त्यांनी विजय प्राप्त केला तर मात्र महापौर कोण असेल, मराठी की अमराठी, याचा वाद नंतर उफाळून येईल आणि हाच वाद कशा प्रकारे ते शांत करतात याकडे लोकशाही मराठीची नजर असेलच। भाईंदरमध्ये तर काँग्रेस 8 जागांवरती आघाडीवरती आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजपनं मात्र सरशी करत 24 जागी विजय मिळवलेला, 8 जागी त्या आणखीनही आघाडीवरती आहे। त्यामुळे विजयाचा आकडा त्या ठिकाणी जास्त मीरा भाईंदरमध्ये भाजप कमावण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही। मुंबईच्या टॅलीवरती नजर माझी काही हटत नाही आहे, कारण भाजप 93 जागांवरती, शिवसेना शिंदेची 26 जागांवर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 61 आणि मनसे 9 वरती जाऊन पोहोचल्याचं दिसतंय। मात्र काँग्रेसनं जो वेगळा मार्ग पत्करलेला होता तरी 13 जागांवरती काँग्रेस त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे निवडणुकांच्या जागा वाटपा आधी घेतलेल्या निर्णयांचा कुठेतरी पश्चाताप काही पक्षांना, मग तो महायुती असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, तो जर झाला तर त्यात आश्चर्य कुठलंही नको। कारण ज्या वेळेला एखाद्या महापालिकेमध्ये आपल्याला वर्चस्व गाजवायचं असतं त्यावेळेला तिकीट वाटपापासून ते प्रत्येक गोष्ट